तर चला मित्रांनो, आपण करूया ड्रायव्हिंगला सुरुवात. आणि जेव्हा आपण छोट्या रोडवर गाडी चालवतो तर तेव्हा आपल्याला सर्वात जास्त काळजी घ्यायची असते की आपण आपल्या बाजूची गाडी आपल्याच बाजूने चालवायची आहे. आणि जर समजा समोरची गाडी आली तर त्या गाडीला देखील जागा राहिली पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला आपली गाडी चालवायची असते. तर सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कधी येतो माहिती आहे का मित्रांनो? जेव्हा आपण उजवीकडील वळण घेतो तेव्हा ब्लाइंड स्पॉट हा क्रिएट होतो. राईटचा जो विंडशील्डचा कॉलम आहे तिथला, तर त्या वेळी आपण तिथं अडकू शकतो, तिथं आपण अपघातग्रस्त होऊ शकतो. तर त्याच्यासाठी सर्वात जास्त काळजी घ्यायची आपण जेव्हा राईटचे टर्न घेतो तेव्हा. आणि लेफ्टचा टर्न घेत असताना देखील छोट्या रोडवर बघा आपण काय होतं, कधी कधी स्पीड जास्त ठेवतो. आपली स्पीड एवढी ठेवा की जेणेकरून आपण आपली गाडी ही आपल्या कंट्रोलमध्ये घेऊ शकू आणि आपल्याच बाजूने चालू शकू. तर या ठिकाणी आपण सरळ रोड आहे, तर आपण तरी देखील समोरून गाडी येत नाहीये हे पाहून देखील आपण दुसऱ्याच्या बाजूला जात नाहीयेत. आपण आपल्याच बाजूला गाडी चालवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि हाच प्रयत्न सुरुवातीपासून शेवटपर्यंत ठेवायचा आहे. कधीतरी समजा एखाद्या वेळी तुम्ही इकडं तिकडं जाऊ शकता. जर समोर सरळ रोड आहे आता पहा, तर अशा सिच्युएशनमध्ये जर ओव्हरटेक करायचे तर जाऊ शकतो आपण उजव्या साईडच्या लाईनमध्ये. पण या ठिकाणी नाही जायचं. आता इथं पूर्ण ब्लाइंड स्पॉट होता बघा, समोरून येताना चढ देखील होता आणि कर्व देखील होता लेफ्ट साईडचा. तर अशा ठिकाणी ओव्हरटेक टाळायचं मित्रांनो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपली ड्रायव्हिंग कशी आहे ते देखील तुम्हाला कळून येईल की मी फर्स्ट टू लास्ट गाडी कशी चालवतो. सकाळी घरातून बाहेर निघतो तेव्हापासून मी ठरवलेलं असतं. आता ह्या राईटचा टर्न आहे बघा, तर या अशा ठिकाणी राईट साईडचा जो हा कॉलम आहे तर त्या कॉलमच्या तिथं ब्लाइंड स्पॉट क्रिएट होतो. आता हा कॅमेरा आपला मिडलला आहे, सेंटरला आहे, त्याच्यामुळं आपण तो हे करू शकत नाही. पण माझे डोळे बघा कुठे आहेत, तर त्याच्यामुळं तो ब्लाइंड स्पॉट क्रिएट झालेला असतो. आता लेफ्टला तो ब्लाइंड स्पॉट क्रिएट होत नाहीये, पण हा आता राईटचा सिग्नल घ्यायचा, आता राईटचा कर्व घ्यायचा. तर ते बघा बऱ्यापैकी ब्लाइंड स्पॉट क्रिएट होतात मित्रांनो. तर त्याच्यासाठी आपण आपली बाजू सोडायची नाही आहे. त्याच्यामुळेच सांगतोय की आपण आपली बाजू अजिबात सोडायची नाही. कुठल्याही रोडला असू द्या तुम्ही, मोठा रोड असू किंवा छोटा रोड असू, त्यातल्या त्यात छोट्या रोडवर काळजी घ्यायची. का मोठ्या रोडवर जरा तुम्ही मूव्ह करू शकता गाडी, पण छोट्या रोडवर तुम्ही मूव्ह करायला जाल तर दोन गोष्टी होतील. एक अपघात होईल आणि दुसरी गाडी खाली अपघातग्रस्त होऊन रोडच्या खाली उतरेल. तर या गोष्टी होतील. त्याच्यासाठी शक्यतो होता होईल तेवढं आपण आपल्या बाजूचाच वापर करायचा आहे. तर इथून पुढे आता आपली गाडी कशी चालवण्याची एक ट्रिक आहे ते पाहू शकता तुम्ही. पूर्ण व्हिडिओ पहा, मग तुम्हाला समजून येईल की नेमकं कशा प्रकारे आपण गाडी चालवलेली आहे.
नवीन गाडी शिकलेले आहेत तर त्यांना या गोष्टींचा फार फायदा होईल. कशा प्रकारे आपण गाडी छोट्या रोडवर चालवली पाहिजे याच्याबद्दल माहिती भेटेल आणि असेच व्हिडिओ मी जास्तीत जास्त बनवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट करा आणि तुम्हाला जर योग्य व्हिडिओ वाटत असतील तर ते इतरांसोबत शेअर देखील करा.